येथे जमलेल्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तर आज मी जे काही 4 शब्द तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। पहिल्यांदा तर सध्या सोशल मीडियावरती खूप बहुचर्चित विषय चाललेला आहे प्राजक्ता माळी। तर त्या संदर्भात आज मी व्हिडिओ करत आहे आणि आपण थोडक्यात जाणून घेऊया महाराष्ट्र तिच्याबद्दल काय बोलतोय। तर महाराष्ट्रातील जनतेला पहिला प्रश्न पडलाय तिच्याबद्दल की दीड महिना झालं करुणा मुंडेंनी तिच्याबद्दल वक्तव्य व्यक्त केलं। याची क्लिप मी तुमच्याशी शेअर करते आणि मग तुमच्याशी बोलते। जनता के पैसों से क्या करता है? सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का, स्वाति शिरोडकर, मोनिका, लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं। ओबेरॉय होटल पूरा बुक रहता है। तर आता तुम्ही क्लिप पाहिली तर भरपूर लोकांना हा प्रश्न पडलाय की जर हिची काही चूक नव्हती तर 1.5 महिन्यापूर्वी करुणा मुंडे नी जे वक्तव्य केले एका व्हिडिओमध्ये त्यावेळेस तिचं नाव घेतलं, तर त्यावेळेस ही गप्प का बसली? त्याच वेळेस तिने आपली चूक नव्हती ना तर तिथं बाजू मांडायला पाहिजे होती, गप्प बसायला नव्हतं पाहिजे। पण आता सुरेश दसने जे एका इंटरव्ह्यू मध्ये वक्तव्य केलं त्यावेळेस प्राजक्ता माळीने गप्प बसली नाही। त्यावेळेस ती प्रेस बोलवली, तिने तिचं मत मांडलं किंवा तिने जे काही तिचं असेल विचार ते तिने मांडले जनतेसमोर। तर लोकांचं म्हणणं असं आहे की ती एवढ्या दिवस गप्प बसली, मग आताच का? हिची काहीतरी चूक असणार आहे, त्याशिवाय ती गप्प बसलेली नाहीये किंवा भरपूर 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 लोक बोलत आहेत। तर त्या संदर्भातच्या थोड्याशा कमेंट्स पण मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। जास्त वेळ न घालवता मी प्राजक्ता माळी बद्दल लोक काय बोलत आहेत त्या मी कमेंट्स तुमच्याशी शेअर करते। दिल दिया है दिल तो अच्छा लगेगा ही। धनु भाऊंनी प्रपोज अगोदरच केलं पण ते व्हायरल नंतर झालं #धनवंती। रिअलिटी एक्सेप्ट करायला थोडा त्रास होतो पण उगीच वास येत नाही बरं का। दिल दिया है जान भी देंगे धन्या तेरे लिए तेरी पर आजू। प्राजक्ता धन्याचं कौतुक करते हे चालतं पण दसांना जरा खरं बोलला की त्रास होतो। त्याचं चांगलं दिल हिलाच बरं दिसलं। सहमत नजरेतून पडली प्राजक्ता माळी, भावपूर्ण श्रद्धांजली। प्राजक्ता माळी करुणा मुंडेला ताई म्हणते पण धनंजय मुंडेला दादा किंवा भाऊ म्हणत नाही। तर करुणा मुंडेचा राग साहजिकच आहे। कुठल्याही स्त्रीला तिच्या नवऱ्याबद्दल किंचित जरी गोष्ट कळली तरी खूप काय होऊ शकतं, पण त्यांनी डायरेक्ट अशी व्यक्तींची नावं नव्हती घ्यायला पाहिजे। कुठल्याही स्त्रीचं त्यांनी नाव नव्हतंच घ्यायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं, कारण प्राजक्ता माळी पण खूप मोठी स्टारच आहे। खूप खूप गोष्टी होतात आणि सोशल मीडिया तर गोष्टी चिघळायसाठीच आहे। कसं असतं माहिती का, एक गोष्ट तुमची सोशल मीडियावरती उचलली गेली की त्यावरती भरपूर गोष्टी होतात। आता याच तुम्हाला सांगते, आता तिच्या ह्या पण गोष्टीवरती ऑब्जेक्शन उचललं जाते की तिच्याकडे एवढा पैसा कुठून आला, तिच्याकडे एवढं मोठं फार्म हाऊस कसं काय, भरपूर भरपूर गोष्टी। ती जे चांगल्या मार्गाने कमवत असेल वाईट मार्गाने कमवत असेल आपल्याला माहित नाही, पण ती जे कमवलेलं आहे किंवा जी कमवत आहे त्याच्यावरती पण आता लोकांचं ऑब्जेक्शन आहे। तर त्यावरती पण मी तुम्हाला कमेंट्स वाचून दाखवते। प्राजक्ता माळी फक्त एक वेब सिरीज करून इतकी प्रॉपर्टी कशी जमवली याची पण चौकशी करावी। नाव हिचा आणि पैसा दुसऱ्याचा, झोला इतका पैसा हास्य जत्रामध्ये तर सई तांबरकर आणि प्रसाद ओक सरांना सर किती कोटीचे मालक। आधी प्राजक्ताचे खूप कौतुक होते, आता मनातून उतरली पार। अवघडे, आमच्या अकाउंटला 10,000 जास्त आले की लगेच निर्मलाबाईंची IT गँग मागे लागते। हिचं बघा नुसतं वा दादा वा करून तर एवढी कमाई .. व्यवसाय जोरात आहे प्राजक्ता ताईचा, काढा दात। काय झाले महाराष्ट्राला? कृपा धनु भाऊची .. कलिंगड सर्व पिक्चर फ्लॉप तरीही फार्म हाऊस आणि ज्वेलरी शॉप। मी समजलो तुमचं माहित नाही। पहिली गोष्ट तर मला या व्हिडिओ थ्रू कोणाला दुखवायचं नाहीये किंवा मी असं कोणाला पर्सनली इंटेन्शननी करणार नाहीये। मी फक्त महाराष्ट्र काय त्या व्यक्तीबद्दल बोलतोय आणि चांगलं वाईट असं, जर चांगलं असेल तर त्या व्यक्तीबद्दल चांगलंच बोलण्यात येईल, वाईट असेल तर वाईट न बोलता महाराष्ट्र काय बोलतोय ते मी शेअर करणार आहे तुमच्याशी। तो व्हिडिओ पर्सनली घेऊ नका कोणी। तर चला भेटूयात आपण अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूयात आपण अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत